नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या पण तितक्याच रंजक कथेत शिरणार आहोत. ही गोष्ट आहे राणी काकतीच्या उड्डाणाची आणि या कथेतून आपल्याला मानवी इच्छा आणि वासनेबद्दल बरंच काही शिकायला मिळतं. एक विचार करा, 7 समुद्रांपलीकडे लपलेलं एखादं गुप्त प्रेमप्रकरण उघड करायचं असेल तर ते कसं करणार? हेच तर या कथेचं मूळ कोडं आहे आणि याचं उत्तर आपल्याला एक अविश्वसनीय प्रवासावर घेऊन जाणार आहे. पण गंमत म्हणजे ही कथा कोणत्याही राजा राणीपासून सुरू होत नाही. याची सुरुवात होते एका भिक्षूपासून ज्याच्या मनात पश्चाताप आहे. तर गोष्ट अशी आहे की एक बौद्ध भिक्षू खूप अस्वस्थ आहे. आपल्याच शब्दांमुळे त्याला पश्चाताप होतोय. पापी वासना त्याला त्रास देत आहे आणि ही समस्या तो थेट बुद्धांसमोर मांडतो. आणि खरं तर इथूनच या सगळ्या कथेला सुरुवात होते. त्या भिक्षूच्या प्रश्नावर बुद्ध जे उत्तर देतात ते खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात, स्त्रीला सांभाळता येत नाही, तिला सुरक्षित ठेवणं शक्य नाही. अगदी पूर्वीच्या ऋषीमुनींनाही तिचा सन्मान राखण्यात अपयश आलं. आणि याच वाक्यातून या कथेचा मूळ संदेश मिळतो, जो बुद्ध आता एका गोष्टीद्वारे समजावून सांगणार होते. तर त्या भिक्षूला समजवण्यासाठी बुद्ध एक गोष्ट सांगतात. आणि ही गोष्ट आहे बनारसच्या राजाची आणि त्याच्या अतिशय सुंदर राणीची. या गोष्टीत 3 मुख्य पात्र आहेत, ज्यांना समजून घेणं महत्वाचं आहे. पहिले आहेत बनारसचे राजा ब्रह्मदत्त. मग आहेत त्यांची राणी काकती, जिचं सौंदर्य म्हणजे स्वर्गातल्या अप्सरेसारखं. आणि तिसरा, जो या कथेत ट्विस्ट आणतो, तो म्हणजे एक पौराणिक पक्षी राजा गरुड, जो माणसाचं रूप धारण करून येतो. तर होतं असं की एके दिवशी राजा ब्रह्मदत्त आणि हा गरुड राजा फासे खेळत असतात. आणि खेळता खेळता गरुड राजाचं लक्ष जातं राणी काकतीच्या सौंदर्यावर. तो इतका मोहित होतो की तो तिला चक्क आपल्या गुप्त बेटावर घेऊन जातो. आणि इथूनच कथेला एक वेगळंच वळण लागतं. आता राणी तर गेली, मग तिला परत कोण आणणार? ही जबाबदारी येते एका हुशार संगीतकारावर. आणि त्याच्यासमोरचं आव्हान हे जवळपास अशक्य आहे. राजा ब्रह्मदत्त तर अगदी खचून जातो. तो आपल्या दरबारातला एक चतुर संगीतकार नटकुवेर याला हे काम सोपवतो, राणीला शोधून आणण्याचं. एक अशक्यप्राय काम. आणि नटकुवेरची योजना तर बघा, किती हुशारीने आखलेली आहे. तो काय करतो? तो आधी गरुडाला शोधतो. मग गरुड उडण्याच्या तयारीत असताना तो गुपचूप त्याच्या पंखांमध्ये जाऊन लपतो आणि अशा प्रकारे त्या गुप्त बेटावर पोचतो. तिथे जाऊन तो राणीची बेवफाई आहे की नाही याची खात्री करतो आणि परत येण्यासाठीही तो तीच युक्ती वापरतो. म्हणजे कमालच आहे. आता येतो कथेचा सगळ्यात रोमांचक भाग. सगळं सत्य बाहेर येणार आहे, तेही संगीताच्या माध्यमातून. पाहूया कसं ते. नटकुवेर बनारसमध्ये परत येतो. पुन्हा एकदा फाशांचा डाव रंगतो आणि त्याच वेळी नटकुवेर आपली वीणा हातात घेतो आणि एक खूप खूप खास गाणं गायला सुरुवात करतो. आता सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे आहे. त्याच्या गाण्याचे बोल असे असतात, माझ्याभोवती सुगंध दरवळतोय, सुंदर काकतीच्या प्रेमाचा श्वास, तिच्या दूरच्या घरातून माझ्या मनाला स्पर्श करणारे विचार घेऊन येतोय. हा एक गुप्त संदेश होता, जो त्या डावावर बसलेल्यांपैकी फक्त एकाच व्यक्तीला कळू शकणार होता. हे ऐकून गरुड राजाचे कान टवकारले जातात. त्याला काहीतरी विचित्र वाटतं. तो नटकुवेरला विचारतो, समुद्र आणि केबुक नदी पार करून तू माझ्या बेटावर पोचलास का? 7 समुद्र ओलांडून सिंबलच्या जंगलात आलास का? त्याला संशय तर आलाय, पण पूर्ण सत्य अजूनही त्याच्या डोक्यात शिरलेलं नाही. आता नटकुवेर सगळा खुलासा करतो. तो स्पष्टपणे उत्तर देतो, तुझ्यामुळेच मी सर्व सीमा ओलांडून सिंबलच्या जंगलात पोचलो आणि तुझ्यामुळेच मला माझे प्रेम मिळाले. आणि या एका वाक्यात त्याने आपलं संपूर्ण मिशन कसं पार पाडलं हे उघड करून टाकलं. आणि हे ऐकताच गरुड राजाला सगळा प्रकार लक्षात येतो. तो स्वतःवरच ओरडतो, अरे रे, केवढी मोठी चूक! मी किती मूर्ख आहे. मी स्वतःच मध्यस्थीचं काम केलंय. त्याला कळतं की केवढी मोठी चूक झालीये आणि याच क्षणी सगळा कट उघडकीस येतो. तर सत्य बाहेर आलं आहे. आता पुढे काय? गोष्ट इथेच संपत नाही. ती पुन्हा तिच्या मूळ समस्येशी जोडली जाते. गरुड राजाची फजिती होते, तो अपमानित होतो आणि राणी काकतीला राजाकडे परत आणून देतो आणि पुन्हा कधीही त्या वाटेला जात नाही. पण गोष्ट तर संपली, पण यातला खरा ट्विस्ट तर अजून बाकी आहे. तर
सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा आता समोर येतोय. या गोष्टीतली पात्र कोण होती? तर जो हुशार संगीतकार नटकुवेर होता, तोच तो असंतुष्ट भिक्षू होता. आणि राजा ब्रह्मदत्त, ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः भगवान बुद्ध होते. आणि बुद्ध त्या भिक्षूला हेच समजावून सांगतात. ते म्हणतात, त्यावेळी तो असंतुष्ट भिक्षू नटकुवेर होता आणि मी स्वतः तो राजा होतो. म्हणजे ही संपूर्ण कथा बुद्धांच्याच पूर्वजन्मातला एक अनुभव होता, एक वैयक्तिक धडा जो त्यांनी त्या भिक्षूला समजावण्यासाठी सांगितला. आणि ही कथा ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. अशा ज्या प्राचीन कथा आहेत त्यांमध्ये मानवी स्वभावाबद्दल, आपल्या इच्छा आकांक्षांबद्दल अशी कोणती शाश्वत सत्य दडलेली असतील? यावर विचार करण्यासारखं नक्कीच आहे.